या संघांना विनंती असेल की भोजन सुरू झालेलं आहे, आपण भोजन कक्षात जाऊन भोजनाचा जेवणाचा आस्वाद घ्या. प्रत्येक संघांना विनंती आहे, जरी आपण जिंकलात जरी पराभूत झालात परंतु अन्नदान भोजन व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतोय. प्रत्येक दिवशी खेळाडूंसाठी भोजन व्यवस्था आयोजकांची होती नाही, त्यामुळे विनंती असेल की आपण भोजन करून घ्या आणि जेवणाचा आस्वाद घ्या. सनीदादा हापसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे देहू आणि त्यांच्या विरोधात आपण पाहिलं तर संघ इथे आपण पाहतोय श्री संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन बाचे या दोन संघात हा सामना देखील आपण पाहतोय. संघ मालक टीम ओनर सनीदादा हापसे आपण पाहिलं तर यांचे शुभागमन होते, त्यांचे स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025 सातवं पर्व आपण पाहतोय. पहिलं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजीच्या मार्क होती, गोलंदाज इथे आपण पाहिलं तर सज्ज आहेत. पहिला चेंडू होता, टप्पा पडतोय आणि तिथे आपण पाहिलं तर उसळतोय. विकेट किपरच्या हातात एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतो. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहिलं तर इथे टाकला. तो जयप्रकाश राऊत अर्थात JP राऊतला आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्क होती, पहिले षटक करतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण पाहतोय सनीदादा हापसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे देहू रोड या संघाकडनं JP राऊत. चेंडू मात्र खेळला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, एक टप्पा घेत अडवतायत, फेकी करतायत. तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहते. सुरुवात चांगली आहे. जयप्रकाश राऊत अर्थात JP राऊतला आपण लेदर बॉल क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सरावचं सातत्य फार मोठं आहे. बरंचसं क्रिकेट पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सातत्यानं खेळले. मामोटी गावातून क्रिकेट खेळलं, किवळे गावासाठी खेळलं, देवरोडसाठी खेळलं, मावळ तालुक्यासाठी क्रिकेट खेळलं आणि पुणे जिल्ह्यात देखील या गोलंदाजच्या नावाच्या चर्चा आपण सातत्यानं पाहिल्यात. JP राऊत फेकी थोडीशी अस्तव्यस्त बॅकअप केला असेल तोपर्यंत एक सिंगल येते. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. 3 चेंडू 1 धाव, ते मात्र धावफलक होते आहेत. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचा आपण पाहिलं तर सुरुवात पॉवर प्लेच्या षटकात धावा देखील आपण पाहिलं तर बनवल्या जातात. निलेश ढगे, मुन्ना पिंपळे ही जोडी आपण पाहतोय सलामीला आघाडीला जी आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. संदीप जाधव स्पोर्ट फाउंडेशन बाचे हा देखील मावळ तालुक्यातील एक तगडा ताकदवान संघ आहे. बॅटिंगसाठी आपण पाहतोय क्रिकेट रत्न मावळची रन मशीन बॅटिंगला आपण पाहतोय निलेश ढगे. पहिला चेंडू होता, फ्लिक केला, लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता आणि तिथे टप्पा पडतोय, चेंडू उसळतोय. विकेट किपरच्या पाठीमागे फाईन लेगला चुका होत आहेत. धावा मिळतात 4. निलेश ढगेच्या बॅटमधून येतोय कणकणीत दणदणीत चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. पहिले षटक आपण पाहतोय 4 चेंडू आणि 5 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. यावेळेस समोर खेळला स्ट्रेट टू द ग्राउंड आपण पाहतोय, जी सेफ जागा आहे जिथं फटका खेळल्यानंतर क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवण्याच्या संधी फार कमी राहतात आणि तिथे समोर खेळलाय बॅक टू दी बॉलर 4 रन चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. एक जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो. या फटक्यांसाठी ओळखला तो चांदला जातो निलेश ढगे. यावेळेस फटका खेळलाय पुन्हा एकदा मिडऑफच्या टोक्यावरतून टीप लॉंग ऑफला चेंडू मात्र चाल सीमा रेषा पार, एक टप्पा घेत 1 बाउन्स ओव्हर द रफ 4 रन. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. जबरदस्त बॅटिंग आपण पाहते. फलंदाजीच्या झंझावत निलेश ढगेच्या बॅटमधून आपण पाहते. मुन्ना पिंपळे आपण सलामीला आघाडीला पाहिला, थोडंसं स्ट्रगल केलं परंतु अखेर पहिल्या षटकात लागोपाठ सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आपण निलेश ढगेच्या बॅटमधून पाहिलेत. एक फाईन लेगला आपण पाहिला, स्ट्रेट टू दी ग्राउंड अगदी सरळ बॅटनं बॅक टू दी बॉलर समोर आपण पाहिला
आणि एक डीप लॉंग ऑफला मिडऑफच्या टोक्यावरतून इनफिल्डला बीट करणारा ऑफ ड्राईव्हचा एक सुंदर फटका तो देखील आपण पाहिलाय. अगदी हायलाईट पाहावी या प्रकारची बॅटिंग आपण शेवटच्या 3 चेंडू निलेश ढगेच्या बॅटमधून पाहिली. निलेश ढगेच्या बॅटमधून हे फटके काही नवीन नाही, मावळ तालुक्याला नवीन नाही, या मैदानाला नवीन नाही, या खेळपट्टीला नवीन नाही. पुणे जिल्ह्यातील एक तेज पुंज तारा म्हणून सातत्याने आपण पाहिलं तर या खेळाडूच्या नावाच्या चर्चा आपण पाहिलेल्या आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक अष्टपैलू ऑलराऊंडर, एक शांत संयमी मन मिळावू खेळाडू म्हणून निलेश ढगे आपण पाहिलं तर एक ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भासे मळवलीचा सुपरस्टार म्हणून तो आपण पाहिलं तर इथे बॅटिंगसाठी आपण पाहतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा, षटक क्रमांक 2 सुरू होते. अप्रतिम भंडारी इथे आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. षटक क्रमांक 2 तो मात्र करेल धावफलक 13. पहिला चेंडू होता, शपलून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू खरं तर ऑन साईड मिडविकेटला खेळायचा होता आणि हे फार महत्त्वाचं असतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो अनेक वेळा अनेक खेळाडूंना शॉर्ट सिलेक्शन फार महत्त्वाचं असतं. तर ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल आहे तर तो कव्हरला खेळणं गरजेचं आहे, पॉईंटला खेळणं गरजेचं आहे, एक्स्ट्रा कव्हरला खेळणं गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू होता, डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात सुयश अखेर टिपला असेल आणि तिथे बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. DRS ची मागणी आपण पाहिलं तर इथे केलेलं आहे, चेक केला ते तर अंपायरकडे मागणी केली ते तिसरं अंपायर रिव्ह्यू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचं नव्हे. मुख्य पंच त्या ठिकाणी आपल्याला कळवत आहेत, संजय भालेराव सर, अजय आवळे सर आहेत की मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. अंपायर रिव्ह्यू आपण म्हटलं तरी काय आता चुकीचं ठरणार नाही. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. बिमरसाठी आपण पाहिलं तर चेक केला जाते. बॅटर जागेवरतून खेळला की तो स्टेप आउट चालाय, चेंडूचा टप्पा कमरेच्या वरती आहे की चेंडूचा टप्पा कमरेच्या खालती आहे की चेंडू खेळताना चेंडू डीपमध्ये चाललाय, या गोष्टींच्या विचारणा आता केल्या जातात, चेक करतायत. तर अंपायर महेश जाधव सरांना आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं श्री क्षेत्र देवनगरीचे प्रतितेश उद्योजक सन्माननीय महेंद्रदादा झेंडे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. फेर डिलिव्हरी, बॅटर आउट आहे. महेंद्रदादा झेंडे उपस्थित होत आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साय स्मृती चषक 2025च्या वतीनं हनुमान क्रीडा संघ माळीनगरच्या वतीनं महेंद्रदादा झेंडे साहेबांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. 1 गडी बाद 13, षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहे. दुसऱ्या षटकात गोलंदाजी देखील आपण पाहतो मैदान होती. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांनी कळवले की फलंदाज मुन्ना पिंपळे इथे आपण पाहिलं तर आउट होतोय, बाद होतोय. पहिला बॅटर इथे परतताना पाहायला मिळतोय. चला बॅटर थोडं स्पीडअप करा, थोडं पटपट चला मित्रांनो, वेळ फार महत्वाचा आहे, वेळेची काय बंधन आहे, आयुष्यात वेळेला फार महत्व आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय, 1 गडी बाद 13 धावा. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत आहेत. यात्रिक राजपूत आता बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर ऑन डाऊनला आलेत. मूर्तीनं लहान आहेत, कीर्तीनं महान आहेत. क्रिकेटचा खेळ असंच आहे. क्रिकेटच्या खेळाला ना वयाची मर्यादा असते ना उंचीची मर्यादा असते. जातपात धर्म पंथ भेद विसरून खेळला जातो क्रिकेटचा खेळ, म्हणून तर आपण पाहतो या खेळाचा रंग आहे नेरा. क्रिकेट खेळ सर्वांना जबरदस्त प्यारा. नो बॉल इथे आपण पाहिलं तर कळवतोय गोलंदाज इथे आता चुका करतायत. मागील चेंडूवरती चेक केलं होतं, तो चेंडू फेर डिलिव्हरी होता, परंतु पुढील चेंडू नो बॉल आलाय. यानंतर फ्री हिट बॉल. चौदा धावा धावफलक होत आहेत. एक गडी बाद, षटक क्रमांक 2 सुरू आहे. यावेळचा चेंडू होता, फ्री हिट बॉल होता, मोठा फटका खेळण्याची संधी आणि संधीचं केलंय सोनं. चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषा पार, गगनभेदी गगनचुंबी षटकार. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव, साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. धन्यवादीचे 1 गडी बाद 20 धावा. एडिकने आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं चंचनुक्त शुभागमन होते. श्री क्षेत्र देवनगर पंचायतीचे सर्वप्रथम कार्यक्षम नगरसेवक माजी बांधकाम सभापती योगेश भाऊ काळोखे साहेबांचे शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक मनापासून स्वागत आणि स्वागत केलंय. स्वाग से करेंगे स्वागत, 4 रन चौकार.
धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड त्याकडे बदलतात. 24 धावा धावपल होत आहेत. साई टूर्स अँड ट्रॅव्हलचे ओनर ऑल टाइप्स कार अवेलेबल, ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेत ॲडव्हर्टाइजमेंटचे सौजन्य आपण पाहतोय. प्रसिद्ध उद्योजक अमोल भाऊ राऊत वेळात वेळ काढून उपस्थित आहे. आपलं मनापासून स्वागत आहे. महेंद्र दादा चेंडे उपस्थित आहेत. दादांचं स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडूचा फटका केला, पॉइंटला अडवलाय. तोपर्यंत फेकी आपण पाहतोय थोडीशी अस्तव्यस्त आहे, परंतु काही धावा येत आहेत. धावसंख्या पुढे जाते, स्कोर कार्ड त्याकडे बदलतात. एक सिंगल येते, धावपल होती 25 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक 2 मात्र सुरू आहे. 25 रन, एक गडी बाद 25. दुसरं षटक आपण पाहिलं ते सुरू आहे. प्रदीप भंडारी गोलंदाजीच्या मार्क होते आहे. थोडासा या षटकात आपण पाहिलं तर इथे मागणं ठरतोय. 5 चेंडू टाकलेत आणि त्याने इथे आपण पाहिलं तर खर्च केलात 12 धावा. यावेळीचा चेंडूचा फटका केलाय, कव्हर पॉइंटला कॅप मोठा. चेंडू मात्र चाल निलेश ढगेच्या बॅटमधून सीमारेषा पार. धावा मिळतात 4. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. पॉवर प्लेची 2 षटकं देखील आपण पाहिलं तर समाप्त होतात. एक गडी बाद 29 धावा देखील आपण पाहिलं तर धावपल होत आहे. 29 रन, एक जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय संदीप भाऊ जाधव, स्पोर्ट फाउंडेशन भाजे मळवली हा संघ आपण पाहिलं तर भाजेचा संघ आहे. मावळ तालुक्यातील एक तगडा ताकदवान संघ म्हणून आपण सातत्याने या टीमला पाहिलेला आहे. संदीप जाधव या टीमचे टीम होणार आहे आणि त्यांच्यात मालकीचा संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेत एक जबरदस्त कामगिरी तो मात्र इथे करताना पाहायला मिळतोय. 2 षटके संपतात, एक गडी बाद 29. षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज चेंजेस आपण पाहतोय. छोटे मोठे बदल इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक जेपी राऊतचं होतं. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आपण शाहरुख शेख येत आहेत. षटक क्रमांक 3 करण्यासाठी पहिले षटक करेल गोलंदाज शाहरुख. बॅटिंगसाठी यात्रिक राजपूत. पहिला चेंडू होता शाहरुखचा, एक्स्ट्रा कव्हरला केला. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1-2 टप्पा पडल्यानंतर चेंडूला अडवत आहेत, फील करतायत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. यात्रिकचं कौतुक आहे. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतो आणि त्याच्याकडनं तीच अपेक्षा आहे. भाजे संघाला निलेश ढगे आणि टीमला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. निलेशला स्ट्राईकवरती घेऊन येणं गरजेचं आहे. सिंगल डबल महत्त्वाचे आहेत, कारण का निलेशकडे क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, ताकद आहे, दमकम आहे आणि खरं तर हा खेळाडू लढवय्या आहे. यावेळीचा चेंडूचा पॉइंटला खेळलाय, टीप कव्हरला चाललाय, कॅप मोठा आहे. पायानं अडवण्याचा प्रयत्न चुकी होते, परंतु चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. डीप कव्हर पॉइंट, 4 रन, चौकार. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. 34 धावपल होत्यात, एक गडी बाद. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. शाहरुख शेखच्या गोलंदावरती आक्रमण, समोर निलेश. यावेळी चेंडू मात्र केलाय, समोर फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे. व्ही शेप मध्ये निलेश ढगेची बॅटिंग पाहण्यास योग्य आहे. त्याच्या बॅटच्या भातात अनेक स्ट्रोक आहे आणि खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अनेक मैदानं निलेश ढगे या नावानं दणान सोडलेले आहेत. मिस्टर प्रीमियर लीग आहे, ऑलराऊंडर आहे, अष्टपैलू आहे. मी सुरुवातीला सांगितलं की शांत संयमी आहे, परंतु क्रिकेटच्या खेळात खिलाड वृत्तीनं फार मोठं क्रिकेट त्यानं सातत्यानं खेळले. यावेळीचा चेंडू यात्रिकच्या बॅटमधून टीप लॉंगॉन मिड विकेटच्या अगदी मधोमध टीप मिड विकेट काव कॉर्नरला चेंडू अडवला. रनआउटची संधी आणि तोपर्यंत पळून पूर्ण केला. तर 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हरणाची गती, चित्त्याची चपळाई. 2 धावांच्या मदतीनं एक गडी बाद, 37 धावा. तिसरे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. व्यासपीठ होते आपण पाहतोय. श्री क्षेत्र देहू नगर पंचायतीचे सर्वप्रथम कार्यक्षम नगरसेवक तथा माची बांधकाम सभापती योगेश भाऊ काळोखे उपस्थित होत आहेत. चिकी स्पोर्टचे ओनर गणेशदादा मराठे उपस्थित आहेत. अमोल भाऊ जाधव, नॉटी बॉय चिंचोलीचे एक सोने जाणते खेळाडू. फार काळ क्रिकेट आपण पाहिलं तर चेन्नई मावळ तालुक्यासाठी खेळलं. डीप लॉंग ऑफला झेल तिथे आपण पाहिलं तर सुटलाय. चुका 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 आणि चुका देखील आपण पाहतोय. चेक केला ते ऍक्शन गोलंदाजी. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. थर्ड अंपायर महेश जाधव सर आपण पाहिलं तर चेक करतील.
तिसऱ्या पंचांची मदत घेतला आहे. गोलंदाजच्या ऍक्शन वरती आपण पाहिलं तर पंचांचा तिथे आक्षेप आहे. चेंडू आपण पाहिलं तर फेअर डिलिव्हरी असेल की नो बॉल याच्या विचारणा आपण पाहिलं तर केला आहेत. चेक केला जाते. गोलंदाजचा हात चेक केला जाते. गोलंदाजी ऍक्शन चेक केला जाते. बॉल टाकत असताना तिथे आपण पाहिलं तर हात बँड झालाय की काय या गोष्टींच्या विचारणा होत आहेत. 38 धावा धावपल होत आहेत. या चेंडूवरचं डिसिजन तो मात्र पेंडिंग होत आहे. तोपर्यंत काही स्पॉन्सर आहेत जे आपल्या स्पर्धेला ॲडव्हर्टाइजमेंटनं सहकार्य करतायत. कॉकटेल कॅच्युअल शेर्ट आणि बासिंदा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर की टाउन एनेक्स यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेला आपण पाहिलं तर फार मोठं विशेष सहकार्य आहे. श्री क्षेत्र देहू नगर पंचायतीचे प्रथम नगरसेवक बांधकाम सभापती आदित्यभाऊ चिंतामण टिळेकर यांनी देखील ॲडव्हर्टाइजमेंटचे सौजन्य आपण पाहतोय. रॉयल फोर्स स्नॅक्स सेंटर अँड ए रॉयल फोर्स स्पोर्ट्स अँड गेम्स श्री संदीपभाऊ बाळासाहेब परंडवाल अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्रीडा व कला सेल देहू शहर पैलवान श्री गणेशभाऊ विधाटे रॉयल फोर्स स्नॅक्स सेंटर व सेंद्रिय गुळाचा चहाचे ओनर यांचं देखील ॲडव्हर्टाइजमेंटचे सूचना आहे. स्वामी समर्थ मेडिकल केमिस्ट अँड ड्रगिस्ट महाराष्ट्र बँकेजवळ सरकारी दवाखान्या शेजारी श्री क्षेत्र देहूगाव प्रोप्रायटर सौ तेजल अभिनय टिळेकर जाधव यांचं फार मोठं सहकार्य. फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांनी निर्णय कळवला आहेत. गोलंदाज आपण पाहिलं तर इथे फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा इन ॲक्शन आपण पाहू शकाल. शाहरुख शेख आहेत. 5 चेंडू टाकलेत, 9 धावा इथे आपण पाहिलं तर खर्च करतायत. कमबॅक करतात, वापसी करताना पाहायला मिळतोय गोलंदाज शाहरुख. 38 धावा धावपल कोतात. एक कडी बात विनंती एकच आहे, थोडी घाई करा मित्रांनो. वेळ भरपूर जातोय मॅचसाठी कारण का वेळेची काय बंधन आहे. टाइमचं काय लिमिट आपण ठेवलेलं आहे. फुल टॉस चेंडू होता कव्हर पॉइंटला येतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. अडवतायत, फेकी करतात. तोपर्यंत 2 धावा तिसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 3 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. तीन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल लवकर कोणते आकडे बदलतील. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संदीप जाधव स्पोर्ट्स फाउंडेशन भाजी संघ आपण पाहिलं तर बनवतोय एक कडी बाद 41 धावा. शुभ्रा एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर आपल्या स्पर्धेला ॲडव्हर्टाइजमेंटचे सूचना आहे. शुभ्रा एंटरप्राइजेसचे ओनर प्रोप्रायटर अच्छे आणि या स्पर्धेचे अन्नदाते अविनाश आबा बसे ज्यांच्याकडे हायवा JCB पॉकलॅन भाड्याने मिळेल. सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियलचे ते सप्लायर्स आहे. या स्पर्धेत ॲडव्हर्टाइजमेंटचे सूचना करतायत. मधुरम पार्क 1 ते 11 गुंठेचे प्लॉट उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहे. उद्योजक प्रोप्रायटर श्री राकेशजी टिळेकर यांचं फार मोठं मोलाचं योगदान या स्पर्धेला आपण पाहतोय. एक गडी बाद 41 3 षटक संपलेलं आहे. 4थं षटक सुरू होते आणि गोलंदाजच्या मार्क होते ते JP राऊत अर्थात जयप्रकाश राऊत. एक गडी बाद 41. पहिला चेंडू होता फटका मिडॉपला क्षेत्ररक्षक तैनात अडवतोय फेकी करतोय. रनआउटची संधी चुका 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 आणि चुका देखील आपण पाहतोय. सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे देवरोडचा संघ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण सुरेख होतं, फेकी चांगली होती. बॅकअप आज JP राऊतकडनं थोडासा खराब आपण पाहतोय. एक डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर आहे. डॉट बॉल आणि त्यानंतर काही धावा देखील आपण पाहिलं तर इथं धावसंख्या पुढे जाते 2 धावांच्या मदतीनं. एक गडी बाद 43. 4थं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा सामना तो देखील आपण इथे मैदानावरती पाहतोय. JP राऊत देखील आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्क होत्या. धावपल कोती 43. एक गडी बाद. षटक क्रमांक देखील 4. यावेळेचा चेंडू फटका खेळलाय. टीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अडवतील, फेकी करतील. एक सिंगल पळून पूर्ण केले जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळत आहे. यात्रिक राजपूत आणि निलेश ढगे ही जोडी आपण पाहिलं तर पार्टनरशिप करते, भागीदारी करते. पहिली विकेट फार लवकर आली. मुन्ना पिंपळे ज्याच्याकडनं अपेक्षित होती निलेश ढगेला, ज्याच्याकडनं अपेक्षित होती भाजी संघाला. कारण का सातत्यानं भाजी संघाचा पाठीराखा वर्ग फार मोठा आहे. या टीमला सपोर्ट करणारा चाहता वर्ग मोठा आहे. कारण का त्या संघाचा फॅन्स फॉलोअर्स देखील आपण पाहिलं तर फार मोठा आहे. 44 धावपल होती. एक गडी बाद.
हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे सभासद रोहितजी शेवकर उपस्थित होतात. त्यांचे स्वागत आहे. त्यांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित होत आहेत. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साई स्मृती चषकमध्ये फुल टॉस चेंडू होता. अतिरिक्त राजपूतच्या बॅटमधून खेळलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला अडवलाय. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. धावसंख्या पुढे जाते. चौथं षटक सुरू आहे. एक कडी बाद 45 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. निलेश बॅटिंग करतायत 10 चेंडू 27. यात्रिक राजपूत बॅटिंग करतायत 9 चेंडू 16. पार्टनरशिप भागीदारी आपण पाहतो. इनिंगला बिल्डअप केला ते. यावेळेस फटका मात्र खेळलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निलेश ढगेच्या स्लॉट मध्ये चेंडू टाकलाय. त्यानं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्लॉट मध्ये पाठवलाय. सीमा रेषा पार 6 रन षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू धन्यवाद. डीचे चौथं षटक समाप्त होते. एक कडी बाद 51. संदीप भाऊ चादर स्पोर्ट फाउंडेशन भाचे संघ आपण पाहतोय 51 रन. थोडं स्पीडअप करा. टीम मीटिंग नको आहे मित्रांनो. वेळेची बंधन आहेत. जर अंपायर सरांनी तुम्हाला पॅनल्टी दिली तर त्याला तुम्ही स्वतः आणि तुमची टीम जबाबदार असेल. कारण का वेळेची बंधन आहेत. आपण टायमिंग दिलेलं आहे. अंपायर सर तुम्हाला वेळेच्या सूचना करतायत. पंचांच्या गड्याच्या काट्यावरती बोट आहे. यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. न्यू मोरिया फायटर्स मामुर्डी आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब चक्ता स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव अर्थात यजमान संघ तो मात्र इथे आपण पाहणार आहोत. 51. पाचवं षटक सुरू होते. पहिला चेंडू यात्रिकनं पाठवलाय. डीप लॉंग ऑफ सीमा रेषा पार. टोले चंग प्रहार यात्रिकच्या बॅटमधून आलाय. कणकणीत दणदणीत षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. यात्रिकच्या गळ्यात सोन्याचा तोडा नसेल परंतु आता बॅट आपण पाहिलं तर हातात आहे. बॅट आहे की हातोडा. प्रतिस्पर्धींवरती हल्ला करतोय. प्रति हल्ला करतोय. आक्रमण करतोय. आणि आता त्याच्या संयमाचा बांध इथे फुटला गेलाय. योगेशवरती आक्रमण केले. योगेशच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर हल्ला केलाय. षटकार ठोकलाय. धावसंख्या पुढे जाते. एक कडी बाद 57 धावा. यावेळेचा चेंडू होता हलक्या हाताने खेळलाय. हे कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आहे. खरं तर हे क्रिकेट फार कमी खेळाडूंकडून आपण पाहतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहिलं. ऑल इंडिया ओपनमध्ये आपण पाहतो. अखिल भारतीय सर्वोच्च क्रिकेट तुम्ही पाहता. जिल्हा निहाय क्रिकेट आपण पाहतो. राज्यस्तरीय क्रिकेट आपण पाहतो. तालुका पातळीचं क्रिकेट पाहतो. परंतु हे गावागावचं क्रिकेट आहे. आणि या गावातील खेळाडूंनी क्रिकेट आपण पाहिलं तर जपलंय. यातरी कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळतोय ते फार गरजेचं आहे. जर एक षटकार आला तर सिंगल महत्वाचे आहे. साथीदाराला स्ट्राईकवरती घेऊन येणं ते फार गरजेचं आहे. योगेशचा चेंडू होता. बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू आपण पाहिलं तर खेळपट्टीच्या अगदी जवळ आहे. अडवतोय. बॅक टू बॉलर विकेट किपर येत आहेत. योगेश तरस सातत्यानं आपण पाहिलं तर या नावाची चर्चा आपण किवळे देवरोड परिसरातून पाहिलेल्या आहेत. सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे संघ आपण पाहतोय. स्वर्गीय बाजीराव मधुकर तरस स्मृती चषकाचे मुख्य आयोजक आहेत. विकेट किपर आपण पाहतोय. 58 धावा धावफलक होत आहेत. एक कडी बाद षटक क्रमांक 5. यावेळेचा चेंडू होता. फटका मात्र खेळलाय. टीप कव्हर सीमा पार. निलेश ढगेच्या बॅटमधून चेंडू मात्र चाईल सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. डीचे एक गडी बाद 62 धावा. एक पारितोषिक येते भैरवनाथ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा किरणजी येवले यांच्या वतीनं सर बॅटर निलेश ढगेची विकेट योगेश तरस मिळवत असतील आणि जर बॅक टू बॅक 2 विकेट घेत असेल तर 2,000 रुपयांचं बक्षीस आहे. 62 धावा धावफलक होत आहेत. एक कडी बाद. 5वं षटक सुरू आहेत. मोठं आक्रमण आपण पाहतोय. निलेश ढगेचा खेळ आपण सातत्यानं पाहिलाय. मावळ तालुक्याने निलेश ढगेला फार जवळून पाहिले. कारण का निलेशचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक फार मोठी गर्दी करतात. अनेक मैदानावरती आम्ही सातत्यानं पाहिलं. तो मिस्टर प्रीमियर लीग आहे. प्रीमियर लीगच्या स्पर्धा त्यानं गाजवलेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा शॉट ऑफ द डे निलेश ढगे या फटक्यांसाठी ओळखला जातो. जाणला जातो ही मावळची रन मशीन आहे. ती थांबायला तयार नाही.
बॉलला मात्र पाठवले लॉंग ऑफ सीमा पार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार. भैरवनाथ उद्योग समूहाच्या वतीने निले डगेला एक अनोखं पारितोषिक आहे. भैरवनाथ 72+ साऊंडची डीजेची गाडी आहे. त्या गाडीवरती जर डायरेक्ट चेंडू लागत असेल तर निले डगेला 1000 रुपयांचं बक्षीस आहे. कोणी बी मारू द्या, कोणत्याही खेळाडूने जरी मारलं तरी 1000 रुपयांचं बक्षीस. धावसंख्या 68. इथे फटका मात्र खेळला. टीप लॉंगॉनला चेंडू जातो. हे संयमाचं क्रिकेट आहे, कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आहे. गोलंदाजच्या मेरिटनुसार खेळावा लागतो. संघाला लीड करतोय, टीमला घेऊन खेळतोय, तर संघाला घेऊन खेळणं हे फार गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ आपण पाहिलं तर युनिटीचा खेळ आहे. एकीचं बळ दाखवावं लागतं. सांघिक खेळ आहे. एकट्या दुकट्याने नव्हे खेळला जाणारा खेळ, म्हणून जमवलंय तुम्हा साऱ्यांचा मेळ. त्याचं नाव आहे क्रिकेटचा खेळ. हा सांघिक खेळ आहे. एका दोघांच्या चांगल्या कामगिरीने संघ जिंकणार नाही. तुम्हाला युनिटी महत्वाची असते. आणि संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाचे या टीमकडनं प्रथमतः बॅटिंग करत असताना 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद, 69 धावा, 69 रन. शेवटचे षटक आहे. थोडं स्पीडअप करा मित्रांनो. काय होतं, आयोजक आम्हाला सूचना करतात, आम्ही तुम्हाला सूचना करतोय. अंपायर सर आतमध्ये कळवतात, थोडी घाई करा, वेळ वाचवा. वेळेची बंधन आहे, टायमचं लिमिट आहे. त्यामुळे विनंती आहे की थोडं सहकार्य करा. यानंतर अजून पहिल्या फेरीतील 4थी मॅच बाकी आहे. आणि घड्याळच्या काट्याकडे जर तुम्ही पाहिलं ना तर आता 1 वाचायला आलेले आहेत. 2 वाजेपर्यंत आपल्याला कमीत कमी फर्स्ट राऊंडच्या 4 मॅच पूर्ण करायच्यात. त्यानंतर 2 सेकंड राऊंड, 1 क्वार्टर फायनल. त्यामुळे आज थोडंसं उशिरा नाव, थोडी घाई करा. पहिला चेंडू होता, वेगाने टाकला. विकेट किपर अडवतायत सनीदादा आपसे आपण पाहतोय. टीमचे टीम ओनर आहेत, टीमचे संघमालक आहेत. ॲज अ यष्टिरक्षक म्हणून देखील इथे आपण त्यांना पाहतोय. 69 धावा धावपल होत आहेत. एक कडी बाद. शेवटचा आणि अंतिम षटक सुरू आहेत. गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज देखील आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र खेळला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, अडवतायत, फेकी करतात. तोपर्यंत एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न आणि इथे आपण पाहिलं तर काय, फलंदाज रनआउट. फलंदाज धावबाद होतील. विकेट येईल. यात्रिक राजपूतला पडता लागेल. तो आपली विकेट इथे सॅक्रिफाईस करतो आपल्या संघाच्या कॅप्टनसाठी. यात्रिकचं कौतुक आहे. फलंदाज बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद डीसी. हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे मार्गदर्शक आदरणीय गोविंद नाना बेगडे उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी त्यांना विनंती करेल आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. अमोल भाऊ राऊत त्यांना विनंती, आपण गोविंद नाना बेगडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. यावेळी चेंडू होता, फटका मात्र खेळला. मिडऑफच्या डोक्यावरतून डीप लॉंगऑफला. क्षेत्ररक्षक आहे, अडवतोय, फेकी करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पळून पूर्ण केला. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अमोल राऊत यांना विनंती, आपण या आपल्या शुभास्ते आपण गोविंद नाना बेगडे हनुमान क्रीडा संघ माळीनगरचे मार्गदर्शक यांचा सन्मान आपण करतोय. साई टूर्स अँड ट्रॅव्हलचे सर्वा अमोलची राऊत यांच्या शुभास्ते आपण नानांचा सन्मान करतोय. यावेळीचा चेंडू होता, डीप विकेटला येतोय. बॅटच्या आतील कडा खेळून चेंडू अडवतोय. फेकी सुरेख आहे. ऑन दी स्टंप थेट विकेट किपरच्या हातात. दोन्ही बॅटर आता एकाच एंडला. आणि तिथे आपण पाहतोय ऍक्सिडेंट घडताना पाहायला मिळतोय. विकेट येते रनआउटच्या रूपानं. फलंदाज धावबाद, आउट. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे GK स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद डीसे. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. राहुल अण्णा अडसुळे स्पोर्ट्स क्लब मामुर्डी आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव या संघात यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. मामुर्डी विरुद्ध देहुगाव, देहुगाव विरुद्ध मामुर्डी. यानंतर बिग मॅच, बिग फाईट, बिग बॅटल. पायात टाकला चेंडू होता, पुढ्यात टाकला चेंडू होता. निले ढगेला शेवटच्या षटकात रोखून ठेवलंय. गोलंदाजचं कौतुक आहे. काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. या षटकात एकही मोठा फटका आला नाही आतापर्यंत. चौकार षटकार तो मात्र इथे आपल्याला पाहायला मिळाला नाही.
यावेळचा चेंडू होता तिथे आपण पाहिलं तर चुका होत आहेत अतिरिक्त अवांतर बाईच्या रूपानं नशिबाचा चौकार लॉंग स्टॉप मधून नॉन स्टॉप 4 रन 4 धावा. पाहुनी मौका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. इथे आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करताना बोलवल्यात 77 धावा. निले ढगेचं अर्धशतक पूर्ण होतं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. 21 चेंडू आणि 52 धावा. 2 षटकार 7 चौकार 247चा स्ट्राईक रेट. निले ढगे आपण पाहिलं तर इथे अर्धशतक पूर्ण करतोय. 21 चेंडू आणि 52 धावा. बेधुंद खेळी आपण पाहिली. मावळची रन मशील, मावळचा क्रिकेट रत्न पुरस्काराचा मानकरी मावळ भूषण निलेश ढगे इथे आपण पाहिलं तर अर्धशतक पूर्ण करतोय. 21 चेंडू 52 धावा. बनवले गेल्यात बॅटिंग करताना 77 आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 78 धावा. पुढील मॅचचा टॉस केला तो दोन्ही कॅप्टन यानंतरच्या मॅचचा टॉस अडीकने आपण करतोय. राहुल अण्णा अडसुळे स्पोर्ट्स क्लब मामुर्डी विरुद्ध स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव या दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. पुढील मॅचचा अडीकने केला तो टॉस. टॉस या ठिकाणी आपण करतोय. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. दोन्ही कॅप्टन येत आहेत. त्या ठिकाणी स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देवगावचे कॅप्टन आपण पाहतोय ओमकार जाधव येत आहेत. राहुल अण्णा अडसुळे स्पोर्ट फाउंडेशन मामुर्डी याही संघाचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. मान्यवरांच्या शुभास्ते आपण टॉस या ठिकाणी करतोय. दिलीप तात्या जगताप यांना विनंती करेल आपण या तात्यांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करतोय. नाणेफेकीचा कौल आपण करतोय. दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. चला विनंती आहे सेकंड इनिंगला आपण लगेच सुरुवात करतोय. बाजी संघ आपण मैदानाचा ताबा घ्या. आघाडीचे बॅटर पाठवा. पुढील मॅच आपण लगेच सुरू करतोय. चला पटपट बॅटर मैदान ती पाठवा मित्रांनो. सेकंड इनिंग सुरू होणं गरजेचं आहे. वेळ फार महत्त्वाचा आहे. वेळेची काय बंधनं आपण ठेवलेली आहेत त्यामुळे विनंती असेल सनीदादा आपसे स्पोर्ट फाउंडेशन किवळे संघाला तात्या उपस्थित होत आहेत. टॉस या ठिकाणी आपण करतोय. अगोदर फोटो सेशन आपण पाहिलं ते संपन्न केलं जाते. त्यानंतर टॉस या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत. कोण कॉल करते? हेड अँड टेल. ओके. मामुर्डी संघ कॉल करतायत. हेड कॉल टेल. टॉस जिंकलाय स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देवगाव संघानं. कॅप्टन ओंकार आपल्या समेत आहे. टॉस जिंकलाय काय निर्णय? बॉलिंग करणार पहिले आम्ही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथमतः किती धावांपर्यंत रोखल राहुल अण्णा अडसुळे स्पोर्ट फाउंडेशन मामुर्डी संघाला? 60 ते 65 धावा. 60 ते 65 धावांपर्यंत रोखल. घरचं मैदान आहे, घरची खेळपट्टी आहे, घरची स्पर्धा आहे. प्रेक्षकांना चाहत्या वर्गांना देखील तुमच्याकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत. कसा प्रयत्न असेल या अपेक्षा पूर्ण करण्याचा या मॅचमध्ये? 100% देण्याचा प्रयत्न करू आम्ही. आज संघातून कोणकोणते खेळाडू खेळताना पाहायला मिळतील? काय सांगाल स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकात? अजून नाव डिक्लेअर झाले. थँक्यू. खूप साऱ्या शुभेच्छा. ओमकार आपल्या समेत होते. हा चला ना बॅटिंग करणारी टीम बॅटर पटकनी पाठवा. मॅच सुरू होणं गरजेचं आहे मित्रांनो. अंपायर तुमची वाट पाहताय. थोडं सहकार्य करा. टॉस या ठिकाणी आपण संपन्न केला आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव या संघानं टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर राहुल अण्णा अडसुळे स्पोर्ट फाउंडेशन मामुर्डी हा संघ प्रथमतः बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत. यानंतर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची अंतिम मॅच आपण पाहणार आहोत. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा. cricklife.in वरती जोडलेल्या ऑनलाईन प्रेक्षकांचे स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा आपण पाहताय स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3 आपण पाहतो. दुसऱ्या डावाला सुरुवात आणि कॉम्बॉक्स मधून पुन्हा एकदा ऐकूयात आदरणीय अलंकारची वानकेले सर आज आपल्या समोर आहेत. त्यांचं सुमधुर समालोचन आपण ऐकतायत. या स्पर्धेची ते देखील सातत्याने जोडले गेलेत. आणि पुन्हा एकदा आपण ऐकूयात अलंकार वानकेले सरांना. थँक्यू उत्तम सर, मनापासून धन्यवाद.
मावळ तालुक्यातील मानाच्या क्रिकेटच्या या स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषक 2025 मध्ये आपल्या चाललेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचा हनुमान क्रीडा संघ व स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन माळीनगर देवगाव ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, 2 वाघांची झुंज आपण बघतोय. आजच्या दिवसातले 2 लांबचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला सनीदादा हपसे स्पोर्ट फाउंडेशन केवळे देव रोड तर संदीपभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजी मळवली या 2 ताकदवर संघांमधली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लक्ष मोठं आहे. बॅटिंग टीम तुमचा 12वा खेळाडू आणि फिल्डिंग टीम 12वा खेळाडू कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये असेल. नसेल तर एक प्रतिनिधी तुमचा या ठिकाणी असणं गरजेचं आहे, कारण की जे नियम सर्वांना कडक आहेत. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते. स्वतः सनी दादा इन ऍक्शन पाहायला मिळाले आणि पहिल्याच बॉलवरती ते बाद देखील होत आहेत. लिडिंग एज विकेटचं पतन. सनी हपसे बॅक टू द पवेलियन. दुसऱ्या बाजूला रोहन आहेत. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट आली. सनी दादा यांना माघारी जावं लागते. तर आता नवीन बॅटर इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. कोण दाखल होणार आहेत? ओव्हर नंबर 1 साठी बॉलिंगच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय गणेश यांना आपण पाहतोय. सुंदर पहिलाच बॉल अप्रतिम टप्प्यावरती पाहायला मिळाला आणि मोठी विकेट येते. सनी दादा हपसे बॅक टू द पवेलियन. तर आता नवीन बॅटर शिवनाथ आपण पाहतोय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. देवगाव नगरीचे उद्योजक आदरणीय नवनाथ दादा विधाडे, त्याचप्रमाणे तुषार शेठ परंडवाल, सर्व मान्यवर आपण या ठिकाणी उपस्थित झालात. तर आपल्या सर्वांचं स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025च्या या मानाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. यानंतरची देखील मॅच पाहण्यासाठी ग्रामस्थ आतुर आहेत, कारण की यानंतर गावचा संघ तुम्हाला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळेल. देवगावचा संघ यानंतर खेळणार आहे. त्यामध्ये तुम्ही पाहता स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देवगाव विरुद्ध न्यू मोरिया फायटर्स मामुर्डी अशी मॅच यानंतर आहे. यावेळेला देखील मोठा स्ट्रोक खेळायचा आहे. चेंडूला खोदून काढलं. मिड ऑफ आपण पाहतोय याच्या 30 मध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करेल. सिंगल इथं घेतली जाते. खातं खोललं, अकाउंट ओपन होत आहे. शिवनाथ आता पाहिजे नवीन आलेला बॅटर संघासाठी आज कशा प्रकारची खरं तर फलंदाजी करेल. महत्वपूर्ण त्याला फटके खेळायचे. लक्ष मोठं आहे. 34 चेंडू 77ची गरज अजून या मॅचला जिंकण्यासाठी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. रनआउटचा चान्स फेकी केली. बॅकअपचा खेळाडू नव्हता. कीपर होते एस्टॅनच्या मागे. असं वाटलं तर स्टंपच्या पाठी मागून येईल, परंतु कीपरनं देखील थ्रोची वाट पाहिली. 2 धावा धावपालिकेवरती आपण पाहतो एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. मुन्ना पिंपळे, नंतर आपण पाहतो निलेश ढगे, अशी नामवंत खेळाडूंनी सुरुवात चांगली करून दिली होती. त्यानंतर तुम्ही पाहता गोलंदाज गणेश देखील सुंदर गोलंदाजी आहे. मोठा स्ट्रोक खेळायचा. इथं देखील संपर्क नाहीये. डॉट बॉल. अगदी स्टंप लाईनवर हा बॉल गेला. संपर्क करू शकले नाहीयेत. 32 चेंडू 76 धाव्यांची गरज. देवगावचे स्टार कास्ट तुम्हाला आता यानंतर इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळेल. ज्यांनी देवगावसाठी प्रचंड क्रिकेट खेळलेलं आहे ते स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशनमध्ये तुम्हाला आज पाहायला मिळेल. एक संघ यादी देव 11 देवगाव बाहेर पडला या स्पर्धेचा आपण पाहतोय. दुसरा सामना तो देखील चांगला रंगला. तिथं स्पार्टन्स क्रिकेट क्लब लोणावळा संघाने बाजी मारली होती. म्हणजे आज गावचे 2 संघ आहेत. यावेळेला चेंडू हवेत. टॉप एज झेल झालाय. टेकन व्हेरी गुड कॅच. निलेश ढगे डाऊन द बॉल. विकेटचं पतन. शिवनाथ इथं बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. विकेट येताना पाहायला मिळते. शिवनाथ देखील कामगिरी करू शकला नाही. शिवनाथ देखील सनीदादा यांच्या पाठोपाठ माघारी येतोय. तर आता नवीन बॅटर संघाचा नेता कॅप्टन आता ध्रुवला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. आज मोठी पारी खेळावी लागेल. कॅप्टनला मी म्हणेल गणेशचं कौतुक असेल. पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 2 मोहरे असे गळ्याला लावले की आपण पाहतोय सलामीवीर माघारी पाठवलेले आहेत. तर आता ध्रुव कशा प्रकारे साथ देईल. संघाचा संसार मोडलाय मंडळी. नव्याने आता परपंच उभा करायचा. या जोडीला मी म्हणेल संघासाठी धावा बनवायच्यात. ते दोघे असतील का ध्रुव आणि एका बाजूला रोहन घोसगे. रोहनकडे क्षमता आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. गेम चेंजर म्हणून ओळखला जातो रोहन. अजून त्याची बॅटिंग क्रीडा रसिकांना पाहिजे. जो दुसऱ्या बाजूला उभा आहे. यावेळेला देखील स्विचचा ट्राय होता. तिथं आपण पाहतोय बॅटवरती बॉल आला नाहीये. ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा होत्या.
ज्या नक्कीच पाहायला मिळतात. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा, षटक क्रमांक पहिलं संपेल 2 धावा धावफलकावरती. समीकरण आहे शेवटचे 30 चेंडू 76 धावेंची गरज. तीस चेंडू आणि 76 धावेंची अजून आवश्यकता. मॅच मोठी आहे मित्रांनो मी म्हणेल, कारण की सनीदादा हबसे स्पोर्ट फाउंडेशन केवळे देहरोड संघ देखील काही कमी नाहीये, त्यांनी देखील मोठमोठी मैदानं गाजवली आहेत. असं सनीदादा हबसे स्पोर्ट फाउंडेशनला ध्रुव आणि रोहनच्या बॅटिंगची मोठी गरज आहे, कारण की गणेशने इतकी कंजूस गोलंदाजी केली. भारतीय गृहिणी संसारात जितकी काटकसर करत नाही ना, तितकी भाजी टीमसाठी काटकसर गणेशने केली. फक्त 2 धावेंची ओव्हर टाकली, चांगली गोलंदाजी आणि 2 विकेट त्याने इथं मिळून दिलेला आहे. तर मित्रांनो षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी मावळ तालुक्याची सुपर एक्सप्रेस क्रिकेटच्या रुळावरती धावेल. नाव आहे निलेश ढगे. गोलंदाजीच्या मार्गवरती तुम्ही पाहतायत. ज्या खेळाडूची चर्चा मावळ तालुक्यात आता महाराष्ट्रभर आहे. नामवंत व्यावसायिक क्रिकेट देखील आता निलेश चांगले खेळतो मी म्हणेल. गाव प्रीमियर लीग मध्ये देखील मोठी मागणी आहे. स्लोवर 1 चेंडू हवेत, फटका फसलाय. टेकन व्हेरी गुड कॅच. जाळं रसलं होतं विकेट साठी आणि जाळ्यात मासा अडकलाय. मोठी शिकार रोहन गोसगे इथं बात. DJ शुभम मुंबई. प्रदीप भंडारी नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. प्रदीपचा खेळ अप्रतिम राहील घास टीमसाठी, हे देखील आपण पाहूयात. निलेश जगे समोर मारा करायचा आहे. मोठा मंच, मोठा फॉरमॅट, वा सुंदर कलात्मक स्ट्रोक. चेंडू खेळलाय लॉंग ऑफला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक आहे. चेंडू सीमा भार चौकार. थँक्यू. निलेश ढगेवरती देखील आता प्रदीप आल्या बरसतोय, त्यानं चौकार वसूल केलाय. शॉर्ट पिच बॉल आडवा बॅटने खेळल्यात. फिल्डर दूरवर येईल. पहिली धाव वेगाने घेतली, सिंगल घेतली जाते आपण पाहतोय. तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलच्या रोमानं धावसंख्या पुढे गेली. 7 धावा मंडळी धावफलकावरती आहेत. समीकरण 26 चेंडू 71 बनवायच्यात. आतापर्यंत 10 चेंडू पडलेत आणि त्यामध्ये 7 धावा आलेल्या आहेत. आणि प्रदीपचं त्यामध्ये एक चौकार आहे. म्हणजे डॉट बॉलचा पाऊस पडलाय पहिल्या 2 मॅन्डेटरीच्या ओव्हरमध्ये आपण पाहिले. यावेळेला फुल टॉस समोरच्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न. गणेश तिथं चूक करेल. चेंडू सीमा भार 4 धाव्यांसाठी चौकार. गणेशला अंदाज आला नाही मी म्हणेल तिथे. वा सुंदर चेंडू आपण पाहतोय. ब्लॉक टाकण्याचा प्रयत्न होतो. इथं देखील मिस फील्ड आहे. या चुका दोन्ही वेळेस झाल्या. यादी देखील असाच बॉल पुढे आला आणि त्या चुकीचा मोबदला मिळेल. 4 धाव्यांसाठी चौकार येतोय. चार धावेने आपण पाहतोय धावसंख्या वाढली गेली आहे. 15 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे ही 2 नशिबाची चौकार जसे आले ना तसे धावफलकामध्ये सनीदादा हबसे स्पोर्ट फाउंडेशन केवढ्या टीमच्या धावफलकात भर पडलेली आहे. मॅच ऑन आहे. 24 चेंडू 63 वरती सामना आलाय. चांगली बॅटिंग प्रदीपकडनं आपण पाहतोय. मित्रांनो मॅच ऑन आहे. प्रदीपने जसे मी म्हणेल कॉन्फिडन्सली फटके खेळले ना, त्यामुळे आता आत्मविश्वास एका बाजूला ध्रुवचा देखील वाढलेला आहे. कारण की धावा येत नव्हत्या, ह्या ओव्हरमध्ये धावा आल्या. तुम्ही पाहता 2 चौकार जसे आले तशी मॅच आता 24 चेंडू 63 वरती आली आहे. म्हणजे सामना आता 50-50 होताना पाहायला मिळतोय. म्हणजे एखादी चुकपास सांगायला किती अडचणीकडे घेऊन जाऊ शकते त्याचं उदाहरण तुम्ही आता मैदानावरती पाहतायत. धाव्यांना स्टॉप देण्याचं काम गोलंदाज करत होते, तिथं आता आपण तुम्ही पाहताय धावा आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये या चुका टाळणं गरजेचं असतात. क्रिकेट म्हणजे फक्त बॅटिंग बॉलिंग असून चालत नाही. कॅचेस पकडावे लागतात. फिल्डिंगमध्ये एक धाव वाचवणं महत्त्वाचं असतं. जिथं एकत्रित या गोष्टींची मंडळी जिथं सांगड बसते ना, त्याच खेळाला म्हणलं जातं क्रिकेटचा खेळ. ओव्हर नंबर 3 टाकण्यासाठी वैयक्तिक 2रं सांघिक 3रं षटक टाकण्यासाठी भाजेगावचा
सुपरस्टार करेल आता गोलंदाजी. पुन्हा एकदा गणेशकडे चेंडू दिला जातोय. जाऊयात मॅचकडे. चांगला चेंडू आपण पाहतोय. तिथं देखील आपण पाहतोय एक सिंगल घेतली जाणार आहे. कॅल्क्युलेशन पहा, एका बाजूला प्रदीप भंडारी मोठे फटक्यांचा प्रयत्न करतोय, दुसऱ्या बाजूला ध्रुव आल्यापासून अजून शांत आहे. एकाला तरी म्हणलं अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल, म्हणजे थांबून चालणार नाही. एखाद्या खेळाडूचा जर एखादा दिवस असतो, आपण पाहतो एखाद्या खेळाडूचा कॉन्फिडन्स चांगला असेल तर दुसरा बॅटर त्याला जास्त स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न करतो. तसाच खेळ आहे. याआधी आपण पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाहिला, प्रदीपला जास्त स्ट्राईक दिली, त्यानं देखील 2 मोठे फटके खेळले. यावेळेला देखील आपण पाहतोय फाईन लेगला बॉल खेळला. आउटफील्ड वेगवान आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का पायसे? ओ क्षेत्ररक्षक दूरवरती. क्षेत्ररक्षकाला बाय बाय करत चेंडू सीमा पार, चौकार. मित्रांनो, तुम्ही पाहताय या क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्ही पाहताय आता मोठं अंतर होतं. आणि जी आउटफील्ड बनवली ना यावर्षी आमच्या स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाच्या सर्व आयोजक कमिटीनं, ही आउटफील्डची देखील चर्चा आहे. ज्यावेळेला बॉल गॅपमध्ये खेळला जातोय ना, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जशी आउटफील्ड असेल तसं फील येणारं हे मैदान तुम्ही पाहताय आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सर्व आयोजक कमिटीच्या कार्याला आमचा सलाम आहे. दमदार आयोजन केले, काटा नियोजन, शिस्तबद्ध क्रिकेट. तुम्ही आज या देवगाव नगरीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या, पुनीत झालेल्या या पावन नगरीमध्ये आज तुम्ही पाहताय. ओस्विचिट चेंडू हवेत, झेल तिथं प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. हाच खेळाडूंचं जे काही जजमेंट आहे ना ते वारंवार फसते. पहिल्यांदा खेळाडू ज्यावेळेला स्टार्ट घ्यायचा होता चेंडू झेल घेण्यासाठी त्यावेळेला कमी घेतला, नंतर त्याच्या लक्षात आलं की झेल होऊ शकतो, त्यानंतर त्यानं स्पीड पकडलं. म्हणजे हे तुमचं जे काही जजमेंट आहे ना ते भाजे टीम वारंवार फसलेलं आहे. क्षेत्ररक्षण चर्चेचा बाब राहील. धावफलकावरती जाऊयात. सनीदादा हबसे स्पोर्ट फाउंडेशन केवळे देवरोड संघ 21 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 बॉल 57 वरती मॅच. सामना दिसतो इतका सोपा नाहीये. एक धाव शॉट आपण पाहतोय, पंचांनी इशारा करतायत, म्हणजे बॅटर देखील आता एका बाजूने ह्या चुका करतायत. सुंदर बॉल परफेक्ट. हो, इथं काय घडलंय? ध्रुव आपण पाहतोय स्टंपिंगचा शिकार. विकेट. मुन्नाचा प्रतिम यष्टीरक्षण, विकेटचं पतन. ध्रुव बॅक टू द पॅव्हिलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. धन्यवाद डीसी. आपण पाहतोय रोहित शेत, बरदाडे, उमेशदादा गोंते, विकासजी तिकोने, अमोलदादा कुंडबर हा संपूर्ण मित्रपरिवार इथे आपण पाहिलं तर संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भासे या संघाचा चाहता वर्ग आपण पाहिलं तर या सामन्यांचा आनंद घेतोय. त्या सर्वांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सर. जेडीपी चषकचे आयोजक गणेश भाऊ गाडे पाटलांचा म्हणून दादा आपलं मनापासून स्वागत. दिनेश भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाला. सर्वांचा हनुमान क्रीडा संघ माळीनगर आणि स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकमध्ये स्वागत आहे. नवीन बॅटर आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहूयात. सुयश वारिंगे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहेत. सुयश वारिंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाज गणेश तयार. लोवर फुल टॉस कन्वर्ट केला कव्हरच्या दिशेला. तुम्ही पाहताय ओ मिस फील्ड पुला खालून पाणी निघून गेले. 4 धावांसाठी चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. बॅटिंग टीम मॅच ऑन आहे तुमच्यासाठी देखील मी म्हणेल, कारण की 19 बॉल 53 वरती सामना आलाय. सामना बदलतोय. 12 धावा ह्या मी म्हणेल जवळजवळ मिसफील्डच्या आहेत. 3 चौकार. अगू टप्पाचा बॉल आडव्या बॅटने खेळले. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहे, तिथं सिंगल येणार आहे. स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकाची आपण चर्चा करत होतो. या स्पर्धेला उभे करण्यामध्ये 7ही पर्व ज्या मित्रपरिवाराचा मी म्हणेल मोलाचा वाटा राहिलाय, त्यामध्ये संदीप भाऊ बाळासाहेब परंडवाल अध्यक्ष हनुमान क्रीडा संघ व तुम्ही पाहताय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सेल देहू शहर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्याचप्रमाणे आदित्यदादा चिंतामण टिळेकर साहेब असतील, प्रथम नगरसेवक बांधकाम सभापती श्री क्षेत्र देवगाव नगर पंचायत, त्याचप्रमाणे गणेशदादा विधाटे असतील, संजयदादा लक्ष्मण टिळेकर असतील, लक्ष्मणदादा टिळेकर असतील, राकेशजी टिळेकर, संदीपदादा टिळेकर, त्याचप्रमाणे नितीनजी फुलपगार, गणेशदादा विधाटे, त्याचप्रमाणे नवनाथजी विधाटे, रणधीरजी टिळेकर, गणेशदादा तांबे, कौस्तुभजी टिळेकर, सागरदादा काळुके असतील, अविनाशदादा भसे असतील, वेदांतजी टिळेकर, प्रतिमेशजी जाधव, अमित शेठ गोरे, अमोलजी राठोड,
त्याचप्रमाणे ओमकारदादा कवडे, मनीषजी नवले, सचिनजी बागव, अभिषेकदादा शिंगाडे, विकासजी बोडके, राहुलजी आजबे, विक्रमजी भसे, अमोलदादा राऊत, त्याचप्रमाणे विनायकजी गाडेकर, सुधांशू कांबळे, गणेशजी टिळेकर, सुनीलजी आंबेकर, गणेशदादा बाळासाहेब टिळेकर, त्याचप्रमाणे कुंदनजी मांझी, नामदेव शेठ भवारी, आदित्यजी शेंडगे, हा सर्व हनुमान क्रीडा संघ माळीनगर आणि सर्व बक्षीसदाते या सर्वांचं मी मनापासून कौतुक करतोय. वा सुंदर बॉल इथं देखील आपण पाहतोय. हो धाव तर घेतली आहे, सिंगल येताना पाहायला मिळते. थोडीशी जी काही गडबड आहे ना फिल्डिंगची, ती माझी टीम तुम्हाला थोडीशी अडचण आणणारी पाहायला मिळाली, कारण की ज्या एक्स्ट्रा धावा गेल्यात ना त्या तुम्हाला वाचवणं गरजेचं आहे आणि या एक्स्ट्रा धावांचा फायदा बॅटिंग टीम किवळे संघ तुम्हाला उठवायचा आहे. 17 चेंडू 51 वरती मॅच. प्रत्येक ओव्हरमध्ये जरी 2 विकेट प्रतिम आणि एका बाजूला सुयश वारिंगे जर खेळत असेल ना तर मी म्हणेल ते देखील या लक्ष्याचा पाठलाग करणार आहेत. ही जे काही कॅल्क्युलेशन असतं ते बॅटर बनवतात. त्यानंतर गोलंदाजाला देखील माहिती असतं आपल्याला किती धावा बरोबर मागे वाचवायच्यात. ही प्रत्येकाची एक रणनीती ठरलेली असते. वा सुंदर बॉल, मावळची सुपर एक्सप्रेस. निलेश ढगे तुम्ही पाहताय काय गोलंदाजी करतोय, वेग आहे प्रत्येक बॉलवरती मिश्रण आहे. कधी कधी स्लोअर बॉल टाकलेत, कधी कधी कटर पेश केलेत, त्यानंतर कधी कधी वेगाचा वापर केलाय. प्रत्येक बॉल जो वेगा टाकण्याची क्षमता निलेश ढगेकडे आहे आणि मावळ तालुक्यातली रन मशीन म्हणून देखील त्याची एक वेगळी ओळख आहे. परंतु आज गोलंदाजी देखील सुपर हिट आहे. बॅटिंग मध्ये आज प्रभावित केलं, 52 धावांची तुफान खेळी केली. यावेळेला तिथं देखील आपण पाहतोय असं वाटलं तर बॅटचा आवाज आला, परंतु ज्यावेळेला बॉल टप्पा पडून मुन्नाच्या हातामध्ये थांबतोय त्यानंतर तुम्ही पाहताय डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. थांबवलं या ओव्हरमध्ये निलेशनं. 3 चेंडू लागलेत, फक्त 1 धाव आली, 2 डॉट बॉल आले. डॉट बॉल खेळून चालणार नाही मी म्हणेल प्रदीप भंडारीला, कारण की संघाचा मोठा विश्वास आहे प्रदीप भंडारीवरती आणि तो देखील मोठ्या भटक्यांसाठी ओळखला जातो, कारण की 2 चौकार त्याने यादी खेळलेले आहेत. बॉल तयार निलेश. यावेळेला देखील आपण पाहतोय समोरच्या बॉलला खेळलेला स्ट्रोक लॉंग ऑफला फिल्डर आहे. कार्पेट फटके खेळून चालणार नाही. नाही चलेगा बिक्का दुक्का मारना पडेगा चौकावर छक्का, कारण की समीकरण मध्ये आता तुम्हाला मोठी भर पडलेली आहे. 14 चेंडू 50 अजून बनवायच्या, म्हणजे जे अंतर जे काय आहे ते मोठं गाठायचं अजून. बॅटिंग टीम केवळे संघाला, केवळे विरुद्ध भाजी मळवली, अशी 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. फुल टॉस आणि फटका फसला, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक इथं देखील झेल होऊ शकला नाहीये. तिसऱ्या अटेम्प्टला देखील प्रयत्न फसला. याआधी 2 अटेम्प्ट असेच झाले होते, लांबून क्षेत्ररक्षक आले, परंतु आज क्षेत्ररक्षण भाजी टीमकडनं थोडंसं अडखळलेलं आहे. 30 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 बॉल 48 आणि केवढे टीमकडे नशीब पण किती साथ देते ना. मी म्हणेल बेस फील्डच्या देखील धावा आल्या होत्या, 3 चौकार आले होते. त्यानंतर तुम्ही पाहताय कॅचेस देखील सुटतात. ह्या संधींचं त्यांना सोनं करणं गरजेचं आहे. हा चेंडू इथं देखील चौथ्या अटेम्प्टला झेल होणार का? मुन्ना डाऊन द बॉल, चुकी होणार नाही. अनुभवी खेळाडू चेंडूच्या खाली येत आहेत. विकेटचं पतन आणि बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे माननीय श्री गणेशदादा मराठे, जी के स्पोर्टचे सर्वे सर्वा यांची बळीची टाळी. मित्रांनो मॅच आता अवघड बनली. बॅटिंग टीम 24च्या सरासरीने अजून 48 तुम्हाला बनवायच्यात. 12 चेंडू 48 धावींची अजून आवश्यकता आहे. सामना मोठा आहे, रिक्वायर 100 बनलाय 24चा. 24च्या सरासरीने तुम्हाला 48 बनवायच्यात. सामना आता थोडासा सनीदादा हापसे स्पोर्ट फाउंडेशन तुम्ही पाहताय देवरोड केवढे टीम अडचणीत सापडलेली आहे. की अडचणीतून बाहेर काढणार कोण हे देखील आता आपल्याला पाहिजे. ओव्हर नंबर 5 टाकण्यासाठी विकी येत आहेत. आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती विकी आलेत भाजी टीमकडनं, युवा गोलंदाज. यावेळेस 6 बॉल समोरच्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेट रिझनकडे बॉल आणि इथं गडबड आहे. चौथा चौकार असा आहे जो मिस फील्डचा आलाय आणि इथं देखील 4 धावा आहेत. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू.
बाजकडे आपण जाणार आहोत यावेळेस देखील पॉवरफुल हिट, पॉवरफुल धमाका, षटकार शहरान 40 धावा धावफलकावरती मित्रांनो, 10 चेंडू 38 वरती मॅच. आता धावफलकामध्ये थोडासा रोमांच आलाय मी म्हणेल या मॅच मध्ये. जे 2 फटके आलेत ना, 10 धावा या लवकर आल्या 2 बॉल मध्ये, 10 चेंडू 38 वरती मॅच आली. असे जर फटके चालू राहिले ना तर शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच रंगणार आहे. केवढे टीम कडनं हे देखील आपण पाहूयात. आणि आक्रमकता कोणाची आहे तर प्रदीप भंडारी, ज्याला 2 ते 3 जीवदानं मिळाली, त्यानं आता तुम्ही पाहता मैदानावरती कहर सुरू केलाय. म्हणजे धाव्यांचा तो आता पाऊस पाडतोय, जीवदानाचा फायदा उठवतो की काय, प्रश्नचिन्ह आहे. विकीवरती चढवला हल्ला, 2 मोठे फटके. यावेळेस हा देखील बॉल तुम्ही पाहताय. यावेळेला वेगाचा वापर केला गोलंदाज विकीने, तुम्ही पाहताय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. फटके तर खेळावे लागतात मी म्हणेल, जरी संघ तुमचा हार जीत हा खेळाचा भाग असतो, परंतु तुमच्यामध्ये असलेलं कौशल्य, कारण की मोठा मंच आहे स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषक 2025. आणि या मोठ्या मंचावरती तुम्हाला जर तुम्ही चांगला खेळ जर दाखवत असेल रसिकांना तर नक्की तुमच्या देखील नावाची चर्चा आहे, म्हणजे ही सर्वत्र होणार आहे. आणि यावेळेस इथं देखील तुम्ही पाहताय चांगले बॉल पेश केले. यावेळेला थोडेसे ब्लॉक होल चेंडू टाकले, बॅटर प्रतिमला समजू शकले नाही. डॉट बॉल येत आहेत, 2 मोठे फटके आले, त्यानंतर लागोपाठ 2 डॉट बॉल आलेत. म्हणजे हे विकेटचं कमबॅक आहे. 40 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यात 8 चेंडू 38ची गरज. यानंतर देखील तुम्ही पाहताय यजमान विरुद्ध मेहमान, देवगाव विरुद्ध मामुर्डी. ही मॅच पाहण्यासाठी देखील क्रीडा रसिक आता मोठ्या संख्येने उपस्थित राहू लागलेत, कारण की गावचा संघ यानंतर आहे. क्षेत्ररक्षण यावेळेस चांगलं आहे, सुंदर क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. आर्यनकडनं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. ही क्षेत्ररक्षण महत्वाचं आहे. इथून मागे चुका झाल्या, परंतु आर्यनचं हे क्षेत्ररक्षण खरं तर सुंदर पाहायला मिळत आहे. 42 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 चेंडू 36ची गरज. शेवटचा बॉल असेल 5व्या षटकातला. बेग हिट करायचा आहे. इथं देखील बॉटमला बॉल लागतोय, संपर्क नाहीये. डॉट बॉल येईल. कमबॅक चांगलं पाहायला मिळालं विकीचं देखील. षटक संपेल 5 धावफलकावरती धावा लागल्यात. 42 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. समीकरण आहे शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 36 धावेंची गरज. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री पहिलवान जीवनाप्पा केदारी, राम कंस्ट्रक्शन व गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर यांकडून ओव्हर संपली. धन्यवाद. खरं तर तुम्ही पाहताय 6 चेंडू 36 म्हणजे 6 चेंडूवरती 6 षटकार खेळायचे. ह्या मैदानावरती गतवर्षी असा कारनामा होता राहिला होता. मी आधी देखील म्हणलं, शशिकांत मिरगेनं गतवर्षी या 5 बॉल 5 षटकार खेळले आणि 6व्या बॉलला तो बाउंड्री लाईनवरती मला वाटतं बाद झाला होता. म्हणजे या मैदानाला ही इतिहास काही नवीन नाहीये. ही फटके खेळले गेलेले आहेत या मैदानावरती जवळजवळ. परंतु आज 6 चेंडू 6 षटकार खेळायचे कोणाला तर बॅटर तुम्ही पाहताय स्ट्राईक एंडवरती शुभम आपण पाहतोय. अमोलकडे आपण पाहतोय सचिन जंगम आहे बॉलर. सचिन जंगमकडे आपण पाहतोय, विश्वास दाखवला गेलाय. आणि आपण पाहतोय यानंतर आपण पाहतोय राहुल अडसुळे स्पोर्ट फाउंडेशन मामुर्डी विरुद्ध तुम्ही पाहणार आहात स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहुगाव. ही देखील लढत क्रीडारसिकांना पाहिजे. कॉड बिहाइंडचा शिकार. बॅटर इथं देखील आपण पाहतोय माघारी परत आहेत. योगेश तरस यांना आपण पाहतोय माघारी येत आहेत, विकेट येताना पाहायला मिळते. तर आता गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 5 चेंडू मॅच आली 36 वरती. पहिल्यापासून जर मी म्हणेल खरं तर स्टार्ट दिला असताना जरी तुम्ही 10-15च्या इकॉनॉमीने चालले असते रिक्वायरमेंटनं, तुम्ही पाहत होता मोठा म्हणत गेला शेवटपर्यंत. त्यानंतर ह्या धाव्यांचा पाठलाग केवढे टीम तुमच्यासमोर सनीदादा हापसे स्पोर्ट फाउंडेशनला थोडंसं अवघड बनलेलं आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. 5 चेंडू 36 धाव्यांची गरज. दोन्ही टीम्स यानंतरच्या सज्ज राहतील, रेडी राहतील. मामुर्डी टीम देखील एका बाजूला रेडी आहेत, देऊगाव टीम देखील यानंतर सज्ज आहेत. हा चेंडू देखील आपण पाहतोय लीडिंग गेज घेणारा, सिंगल घेतली जाते. 1 धाव आपण पाहतोय पूर्ण होईल. अगदी खाली बॅटच्या बॉटमला बॉल लागला. निलेश ढगेन आज जी अर्धशतकी खेळी केली, त्यानंतर एक मोठा डोंगर. फेकी खराब दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे.
आणि धावा मिळत आहेत बोनस 4 धावा जो तुम्ही पाहताय ओव्हर थ्रो आणि तुम्ही पाहताय चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय कारण की चेंडू जोपर्यंत डेड होत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या चुका करून चालणार नाहीये बऱ्याच दिवसानंतर ही मुवमेंट पाहायला मिळाली खेळाडू इतके शांत पडलेत भाजी टीम इतकं शांत बसून चालत नाही मित्रांनो क्रिकेटमध्ये सर्व गोष्टींकडे बारकाईने हालचाल लक्षात ठेवावी लागते धावपलकाकडे आपण जाऊयात स्कोर कार्ड 47 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये सचिन तयार सचिन जंगमला आपण पाहतोय युवा खेळाडू आहे टीम मध्ये भाजी टीम कडनं तुम्ही पाहताय खरं तर संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे टीम आज मजबूत स्थितीमध्ये आलीत यावेळेला देखील आडव्या पार्टनर स्ट्रोक खेळलाय फिल्डर आहे तिथे आपण पाहतोय टिप्स करलेला चांगलं क्षेत्ररक्षण आर्यनकडनं आपण पाहतोय आर्यन क्षेत्ररक्षणाची भिंत आहे बाजी टीमची कारण की त्याने एकही चूक केली आज क्षेत्ररक्षणामध्ये चांगलं प्रभावित केलंय हे क्षेत्ररक्षण महत्त्वपूर्ण राहिलंय तर प्रदीप भंडारी एकमेव असा बॅटर होता ज्यानं संघासाठी आशा बळकट केल्या मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केले परंतु त्याला साथ आज एकानेही दिली नाहीये कारण की सनी दादा शून्यावरती बाद झाले त्यानंतर ध्रुव देखील बाद झाला एका पाठोपाठ पत्त्यांचा बंगला जसा आपण पाहतो खेळामध्ये पडतो तसा टीमचा डाव देखील कोसळत गेला ह्या वेळेस फटका खेळलेत आणि चांगला स्ट्रोक तुम्ही पाहताय गौरव यांच्या बाटमधनं चेरान षटकार फटका असा धुआधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार थँक्यू मावळ भूषण आनंद चव्हाण सर यांना देखील तुम्ही इन ऍक्शन पाहणार आहात यानंतरच्या मॅच मध्ये हा चेंडू देखील आपण पाहतोय आडव्या बाटने खेळला इतक्या वेळे गौरव होते कुठं लागोपाठचा दुसरा षटकार आहे चरण षटकार फटका असा धुआधार हा गेला षटकार माननीय श्री ओंकार शेठ जाधव साईराज कंस्ट्रक्शन यांचा दणदणीत षटकार थँक्यू सनी दादा हपसे आणि टीमने इतका ताकदीचा फलंदाज मागे ठेवलं ही देखील आता खरं तर चर्चेची बाब आहे कारण की हे फटके सुरुवातीपासून जर कॉन्फिडन्स इतका आहे ना या गौरवच्या फटक्यांमध्ये तुम्ही पाहताय टायमिंग इतका जबरदस्त आहे प्रॉपर बॉडी मुवमेंट आहे सगळ्या गोष्टी त्यांना अचूकतेने हे फटके अभ्यासलेत आणि षटकार वसूल केले 7 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये एक चेंडू 18 वरती मॅच आली म्हणजे जरी पराभव जरी पाहिला बॅटिंग टीमनं जोपर्यंत बॉल पडत नाही परंतु ते जवळनं पाहणार आहेत म्हणजे त्यांना ही जी काही गोष्ट आहे ती भासणार आहे वारंवार की आपण जी बॅटिंग ऑर्डरमध्ये थोड्याशा ज्या चुका झाल्यात त्यामध्ये थोडासा बदलाव करणं गरजेचं होतं वेळोवेळी मी म्हणेल सचिन जंगम पुन्हा एकदा चांगला बॉल क्लीन बोल्ड विकेट बॅटर बाद होईल आणि अभिनंदन टीम संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजे टीम विजय प्राप्त करतायत 18 धावींनी आपण पाहतो हा विजय पाहिलाय हार्ड लक टीम सनीदादा हपसे स्पोर्ट फाउंडेशन केवळे देवरोड संघ तुम्ही देखील चांगलं खेळलात तुमचं देखील मानापासून या ठिकाणी अभिनंदन आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 21 चेंडू 52 धावींची खेळी करणारा आणि 2 ओव्हर फक्त 7 धावा दिल्या 17 धावा दिल्या आणि 2 विकेट निलेश ढगे ठरतात या सामन्याचे हिरो संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट ही आहे माननीय श्री गणेश दादा मराठे जी के स्पोर्टचे सर्वा यांची बळीची टाळी थँक्यू मित्रांनो तुम्ही पाहताय यानंतर देवगाव टीम चला गणेश दादा विधाटे ताबडतोब वेळ घ्यायचा नाही जरी संघ गावचा असला तरी तुम्हाला नियमावली काटाच राहील याची नोंद घ्या कारण की आपल्या स्पर्धेचं वैशिष्ट्यच ते सर्व गोष्टी नियमात आणि काटेकोरपणानं पार पाडल्या जातात त्याच स्पर्धेचं नाव आहे स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2025 आणि यजमान संघ देखील वेळेत उपस्थित झाले त्याबद्दल देवगाव टीम तुमचं देखील मनापासून स्वागत दुसऱ्या बाजूला राहुल अण्णा अडसुळे स्पोर्ट फाउंडेशन मामुर्डी टीम आनंद चव्हाण सर अँड कंपनी आपण सर्वजण वेळेत उपस्थित झाला तुमचं देखील मनापासून स्वागत या ठिकाणी आपण सन्मान करतोय ज्यांचा संघ आपण पाहतो यादीच्या मॅचमध्ये खेळला उद्योजक आणि छकडी सम्राट प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट सनीदादा हपसे यांचा सन्मान आपण या ठिकाणी टीमचा सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय सनीदादा असतील त्याचप्रमाणे संदीप भाऊ आपण दोघांनाही यायचे या ठिकाणी आमच्या स्वर्गीय ॲडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषकच्या वतीनं आपल्या टीमचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय तो सन्मान घेण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं
प्रशांतदादा गुंड, गणेशदादा बोडके आणि प्रशांतदादा झेंडे या तिन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो. महेंद्रदादा झेंडे दादा आपल्यालाही विनंती असेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. या ठिकाणी आपण सनीदादा हपसे प्रसिद्ध गाडा मालक आहेत, खरं तर चकडी सम्राट आहेत दादा, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि आज त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळला. संदीप भाऊ असतील जे आपण पाहतोय स्वर्गीय बाजीराव मधुकरराव तरस स्मृती चषकाचे आयोजक आहेत, त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात. सनी दादा या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी महेंद्रदादा असतील सर्व त्यांचे सहकारी यांच्या शुभ हस्ते प्रशांत भाऊ विनंती असेल आपण देखील पुढे यावं. थँक्यू संदीप भाऊ, तुमचं धन्यवाद. सनी दादा तुमच्याकडे येईल 2 मिनिटं. संदीप भाऊ, संदीप दादा 2 मिनिटं यायचे. संदीप दादा 2 मिनिटं या.